साहेबांची रॅली मोठी आहे आणि त्याचा प्रतिसाद खूप मोठा आहे। त्यांच्या कामामुळं खूप त्यांच्या कोल्हापूरच्या जनतेवर खूप प्रेम आहे साहेबांचं आणि त्यांच्या रॅलीला खूप मोठ्यानं संख्येनं लोक येत आहेत। दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहरात प्रचारांनी रंगत घेतलेली आहे। चौकात सभा होत आहेत, गल्लीबोळात प्रचार यंत्रणानं गती घेतलेली आहे। सर्व शहरामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे आणि आज रॅली संपन्न होते। टू व्हीलर रॅली आहे। माझ्या मागे बघताय तर प्रचंड शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे उमेदवार अजित जयसिंगराव मोरे यांच्या प्रचारार्थ ही रॅली होते। आज आपण बघताय आपल्यासोबत आहेत आदरणीय अजित मोरे साहेब। साहेब नमस्कार, मी आपलं स्वागत करतो। मोठ्या प्रमाणात आज रॅली दरम्यान शिवसैनिकांचा प्रतिसाद लाभतो, एकंदरीत काय सांगाल? आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये रॅलीला येत आहेत आणि उत्साह खूप आहे लोकांचा आणि त्या उत्साहामुळे लोक खूप त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। साहेबांची रॅली मोठी आहे आणि त्याचा प्रतिसाद खूप मोठा आहे। त्यांच्या कामामुळं खूप त्यांच्या कोल्हापूरच्या जनतेवर खूप प्रेम आहे साहेबांचं। त्यांनी महालक्ष्मीला आता 1400 कोटी महायुतीनं मंजूर केलेले आहेत। नंतर लाडक्या बहिणींना आता ते आज आणि ते पूर्णपणे 1500 रुपयेचं 2100 रुपये करणार आहेत आणि त्यांचा प्रतिसाद खूप मोठा आहे। नक्कीच। आता प्रचारादरम्यान तुमचं प्रभागातून फिरणं होते, नेमका प्रतिसाद कसा लाभतो? खूप छान आहे साहेब। लाडक्या बहिणीमुळं नंतर माझी मित्र लोक, माझी दोस्त लोक सगळी माझ्या प्रतिसाद देत आहेत। मला भागातली नागरिक बी खूप प्रतिसाद देत आहेत। नक्कीच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज प्रचार दौरा आहे, सभा होणार आहे आणि रॅली दरम्यान बघताय तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगाल? प्रतिसाद म्हणजे त्यांच्या कामामुळं ही लोक त्यांना भरभरून प्रेम देत आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या रॅलीला खूप मोठ्यानं संख्येनं लोक येत आहेत। नक्कीच। एकंदरीत प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? कोल्हापूरच्या जनतेला मी आव्हान करीन की महायुतीच्या सगळ्या शिटा निवडून आणाव्या आणि त्यांनी सगळ्यांनी महायुतीला मतदान करावं। आत्ता ही गर्दी बघून विजयाची नांदणी ठरणार आहे आणि हीच गर्दी पाहून खूप लोक साहेबांच्यावर प्रेम करणारे आहेत आणि ह्याच्यावरच विजय आम्ही सगळी महायुतीची होणार आहे। तर नक्कीच आताच आपण अजित मोरे साहेबांच्याकडून कोल्हापूरच्या स्मार्ट सिटी संदर्भात विजन जाणून घेतलं। त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची असणारी गर्दी हीच 16 तारखेच्या महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल, अशा प्रकारचा विश्वास आपल्याशी बोलताना अजित मोरे साहेबांनी व्यक्त केला। के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर।